मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, स्कॉप स्वयंमूल्यांकनाचं कामकाज सुरू झालेलं आहे. 15 एप्रिलपर्यंत त्याची मुदत आहे आणि हे काम आपण यावेळी ॲपच्या माध्यमातून करणार आहोत. ॲप डाउनलोड कसं करावं, त्यानंतर त्याला लॉग इन कसं करावं, लॉग इन करण्यासाठीचा मुख्याध्यापकांचा ईमेल आय डी, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर जो युडाईसमध्ये नोंदलेला आहे तो शोधायचा कसा, या सगळ्या माहितीचा एक व्हिडिओ हा मी दिलेला आहे. जवळजवळ 5,000 लोकांनी तो पाहिलेला आहे. त्यानंतरही काही लोकांना पासवर्ड मिळवण्याचा प्रॉब्लेम येत होता, तर तो कसा सुटला आहे त्यासाठी दुसरा व्हिडिओ दिलेला आहे. तर मित्रांनो, पासवर्डचा प्रॉब्लेम आता बऱ्यापैकी सुटला आहे. तुमच्या प्रशासकीय व्हॉट्सअप ग्रुपवर एक्सेलच्या माध्यमातून माहिती आली असेल प्रत्येक शाळेची. त्या प्रत्येक शाळेचा त्या एक्सेलमध्ये मुख्याध्यापकाचं नाव आहे, त्याचा मोबाईल नंबर आहे, ईमेल आय डी आहे आणि युडाईस नंबर आहे. तीच सगळी माहिती टाकून तुम्ही ॲपला लॉग इन करायचं आहे. आणि एवढं करूनही जर तुम्हाला पासवर्ड मिळत नसेल तर तुम्ही जिल्हा समन्वयकाशी, म्हणजे केंद्र प्रमुखांच्या माध्यमातून, गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, जिल्ह्याची एक टीम आहे स्कॉपचे प्रत्येक जिल्ह्यात, त्यांच्याशी संपर्क साधून प्रॉब्लेम सोडवावा. पण आता हे काम किंवा पासवर्ड न मिळण्याचं जी टक्केवारी आहे ते अतिशय नगण्य चालले आहे. त्यामुळे आता आपण पुढं जाणार आहोत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तुम्हाला लागू नसलेली जी मानकं आहेत, ते प्रत्येक शाळेला काही मानकं लागू नाही आहेत. म्हणजे 128च्या 28 मानकं तुम्हाला भरायची नाहीत. त्यातली एक 15-16 मानकं किंवा 14-15 मानकं तुम्हाला लागू नाहीत. तर ती लागू नसलेली मानकं तुम्ही पटकन कशा पद्धतीने भरून पहिली पायरी पूर्ण करायची ते या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. चला तर जाऊया डायरेक्ट ॲपवर. तर इथं मी माझ्या शाळेचं ॲप, तर पहिल्यांदा लागू नसलेली मानकं तुम्हाला इथं दाखवतो. माझ्याकडे ही एक इमेज आहे, ही तुमच्याकडेही कदाचित आलेली असेल व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून. तर आता इथं बघा, ही पहिली इमेज आहे प्राथमिक शाळांसाठी. आता प्राथमिक शाळांचे 2 प्रकार यांनी केले आहेत, वसतिगृह नसलेले आणि वसतिगृह असलेले. त्यामध्ये 1ली ते 4थी-5वी आणि 1ली ते 7वी-8वी असे 2 परत केलेले आहेत. आता 1ली ते 4थी-5वी वसतिगृह नसल्यास कोणकोणते लागून आहेत बघा. एकूण 4, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 26, 63, 64, 65, 66, 67 आणि 73 अशी 15 मानकं त्यांना लागून आहेत. म्हणजे 128पैकी 15 गेली तर 113 मानकं त्यांनी सबमिट करायची आहेत पुराव्यासह. आणि लागू नसलेली फक्त लगेच लागू नाही म्हणून सबमिट करायची, कोणताही पुरावा द्यायचा नाही. प्राथमिक शाळा 1 ते 5वी वसतिगृह असल्यास सुद्धा त्यांना जवळजवळ 11 मानकं लागून आहेत. प्राथमिक शाळा 1 ते 7वी वसतिगृह नसल्यास 14 मानकं लागून आहेत. प्राथमिक शाळा 1 ते 7वी वसतिगृह असल्यास 10 मानकं लागून आहेत. हे झालं प्राथमिक शाळेचं. आता मित्रांनो, हे जर तुमच्याकडे नसेल तर लगेच माझ्या व्हिडिओमध्ये त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि त्याच्यात तुम्ही वापर करा. इथं आता हे झाल्यानंतर इथं बघा, ही माध्यमिकची दुसरी इमेज आहे, याचाही स्क्रीनशॉट काढा आणि हे सुद्धा तुम्ही या पद्धतीने लागू नाही करायचं. तर चला आता ॲपवर जाऊन लागू नसलेले मानकं सबमिट करून दाखवा. आता इथं बघा, माझ्याकडे 4, 10, 11. आता 4, 10, 11पैकी एखाद दुसरं मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी आपण जाऊया स्कॉपच्या ॲपवर. मित्रांनो, स्कॉपला एकदा तुम्ही लॉग इन केलं की परत लॉग इन करायची गरज नाही. डायरेक्ट ते ॲप तुमचं लॉग इनच्या स्वरूपातच ओपन होईल. या पद्धतीने हे ओपन झालेलं आहे. आता इथं बघा, थोडंसं तुम्हाला माहिती सांगतो. या कोपऱ्यामध्ये एचं चिन्ह दिसते तुम्हाला वरती उजव्या कोपऱ्यात. त्याच्यावर एकदा क्लिक केला तर ही भाषा बदलून जाईल. आता मराठी भाषा झाली. आता इथं ब्लॅक टॅब आहे बघा, स्वयंमूल्यांकन सुरू करा, याच्यावर आपण क्लिक करणार. इथं क्लिक केल्यानंतर बघा, इथं वरती सगळी तुमची समरी दिसते, एकूण मानकं किती सबमिट केलात वगैरे. आता खाली मानकं आहेत येलो कलरमध्ये, त्यातलं एकच ग्रीन दिसते 4 नंबरचं. तर 4 नंबरचं ग्रीन का झालेलं आहे, तर तुम्ही ते सबमिट केलेलं लागू नसलेलं ॲप म्हणून. आता तुम्हाला दाखवण्यासाठी आणखीन एक सबमिट करणार आहे. तर आता इथं बघा, मी परत एकदा इथं या इमेजमध्ये जातो. 4, 10, 11 अशा पद्धतीची मानकं मला लागून आहेत. थोडंसं परत बॅक येतो. आता 4, 10, 11. आता मी 10वं तुम्हाला सबमिट करून दाखवतो. हे 10वं मानक आहे. तर याच्या समोरच्या चौकोनात आपल्याला क्लिक करायचं. आता कधी काय होतं, तुम्ही डायरेक्ट 10व्यावर क्लिक केला तर ते ओपन होत नाही. त्यामुळं परत पहिल्यापासून येऊया. पहिल्याला एकदा ओपन करायचं आपण. तर मित्रांनो, डायरेक्ट कुठलंही ॲप ओपन होतं, फक्त या चौकोनात क्लिक करायचं नाही. थोडीशी माझ्याकडून चुकीची माहिती पहिल्यांदा सांगितली. या मानकाच्या नावावरच क्लिक करायचं बघा. आता नावावर क्लिक करतो. ओपन झालेलं 10वं मानक, जे की मला लागून आहे. तर सगळ्यात हे जे 4 स्तर आहेत, या 4 स्तरांचा कोणताही विचार आपल्याला करायचा नाही, कारण आपल्याला हे ॲप काय लागून आहे. तर लागून आहे हे शेवटी आहे बघा. या लागून आहेवर क्लिक करा. त्याचा कलर हिरवा झाला आणि खाली सगळ्यात खाली डाव्या कोपऱ्यात इथं सबमिटचं बटन येते. या सबमिटच्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. बघू शकता इथं 10व्याचा सुद्धा कलर ग्रीन झालेला आहे. आता परत एकदा 11वं मानक, 11वं मानकाच्या नावावरच क्लिक करायचं आहे. परत आलेलं आहे. परत खाली सगळ्यात शेवटी लागू नाहीवर मी क्लिक करतो आणि खाली सबमिट.
आता बघा हे अशा पद्धतीने आता जेवढी मानकं मला लागून आहेत 15च्या 15, तर 15च्या 15 मानकं मी एकदा काय करणार आहे, लागू नये करून सगळी सबमिट करून टाकणार आहे. यामुळं काय होणार आहे, माझी जवळजवळ प्रोग्रेस पुढं जाणार आहे आणि प्रतिसाद दिलेल्या मानकांची संख्येमध्ये माझी 15 येणार आहेत आणि उर्वरित 113 राहणार आहेत. तर मित्रांनो हे काम तुम्ही पटकन करून घ्या. पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. उरलेली जी मानकं आहेत जी पुराव्यासह आपल्याला सबमिट करायचे आहेत, 1-2 असतील, तर या मानकांसाठी मी तुम्हाला अतिशय सोपा व्हिडिओ गेल्या वर्षीही दिला होता आणि तोच व्हिडिओ किंवा तेच सगळे पुरावे कशा पद्धतीने आपण परत वापरणार आहोत यावर मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. PDF करायची गरज नाही, कोणतीही खूप किचकट प्रोसेस करायची गरज नाही, अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, आता हे पहिल्यांदा नागूल असलेली सबमिट करा. चॅनलला महत्त्वाचं म्हणजे सबमिट करा. या व्हिडिओला लाईक करा जास्तीत आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, लगेच जो मी पुढचा व्हिडिओ टाकणार आहे त्याचं लगेच नोटिफिकेशन येईल आणि लगेच तुम्ही पुढचं काम करू शकाल. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये लिहून टाका. आणखीन काय अजूनही प्रॉब्लेम तुम्हाला फेस होत असतील तर तेही व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड व्हेरी 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 गुड बाय.